बघता क्षणी तोंडाला पाणी सुटणारे काही पदार्थ असतात, ते म्हणजे आपल्याला ना खावेसे वाटतात कायमस्वरूपी. पण ना हे स्टोअर कसे करून ठेवायचे असतात, कारण की आंबा म्हटला तर उन्हाळ्यामध्ये आंबा आपल्याला मस्तपैकी भेटतो, छान भेटतो, खूप प्रमाणात भेटतो. पण हा आंबा पावसाळ्यामध्ये भेटत नाही. मग मी आता एक आयडिया केलेली आहे मस्तपैकी मसालेवाले आंबे असतात ना, हे सुकवून वगैरे पावसाळ्यामध्ये आपल्या ताटाला आंबा मिळाला तर तुम्हाला तर ना आज आपण खूप सारे आंबे घेतलेले आहेत, त्याला छान असा मसाला लावून वाळवून पावसाळ्याची तयारी करून ठेवणार आहोत. अशा पद्धतीनं आपण भरून 1 वर्ष आरामशीर राहू शकतात. पण ह्याला बेसिक मसाले पण लावायचे आहेत. तर इथे मी कैरी घेतलेली आहेत. हे बघा अशा पद्धतीनं कैरी आहेत. ह्याला ना आता आतमध्ये कोय धरलेली आहे, बी धरलेली आहे. असे घट्टवाले मी आंबे घेतलेले आहेत. एक 6-7 आंबे घेतलेले आहेत. आता आपल्याला ह्याला ना ह्याचा जो चीक आहे देठावाल्या ना, तो सगळा काढून स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं. आणि वरचं साल वगैरे काढून मी आता ना 1-2-3 प्रकारचे आंब्याची चटणी वगैरे मी बनवणार होते. त्याच्यामुळे मी आंबे आणतावेळीच ना 15-20 आंबे आणलेले होते. त्याच्यातले थोडे थोडे म्हणजे आंब्याची चटणीचा व्हिडिओ पण अपलोड केला होता, त्याला मी 2 आंबे वापरले होते. पुन्हा आता इथे हे वाळवण्यासाठी मी 6-7 आंबे घेतलेले आहेत. आणि दुसरा एक रेसिपी आहे, ती पण तुम्हाला दाखवणार आहे काय करणार आहे ते. तर ह्याचे ना देठ वगैरे सगळे काढून घेतले, पाण्यामध्ये एक अर्धा तास भिजत ठेवले होते. त्याच्यानंतर वरचं हे आपलं देठाची साईड असते ना, ह्याला चीक असतो, त्याच्यामुळे हे काढून घेतलं. आणि मग आपल्याला ना जे आपण बटाटे सोलायचं असतं ना, त्याच्यानंच आपल्याला हे सगळे व्यवस्थित सोलून घ्यायचे आहेत. तुम्ही जर वेळेवरती सोललात तरी